थिंक अँड ग्रो रिच. विचार करा आणि श्रीमंत व्हा. प्रकरण 8. निर्णय. चालढकल करणाऱ्यावर मिळवलेला विजय. संपत्ती मिळवण्यासाठी 7वी पायरी. अपयश मिळालेल्या 25,000हून अधिक स्त्री पुरुषांच्या नेमक्या विश्लेषणातून हे उघड झाले की अपयशाच्या 30 प्रमुख कारणांपैकी निर्णय न घेणे हे अपयशाचे सर्वात वरचे कारण होते. हे केवळ सैद्धांतिक विधान नसून हे वास्तव आहे. चालढकल करणे निर्णय घेण्याच्या विरुद्ध आहे आणि तो सर्वसाधारण शत्रू आहे. त्यावर अक्षरशः प्रत्येकाने विजय मिळवला पाहिजे. हे पुस्तक तुम्ही जेव्हा वाचून संपवाल आणि त्यात सांगितलेल्या तत्वांचे कृतीत रूपांतर करायला तयार असाल तेव्हा निश्चित निर्णयाप्रत चटकन येणारी तुमची क्षमता तपासण्याची संधी तुम्हाला मिळेल. कोट्यावधी डॉलर्स मिळवणाऱ्या शेकडो लोकांच्या विश्लेषणातून असे लक्षात आले की त्यातल्या प्रत्येकाला तत्परतेने निर्णयाप्रत येण्याची आणि जर बदलायचे झाले तर ते सावकाश बदलण्याची सवय होती. पैसा मिळवण्यात जे लोक अपयशी ठरतात त्यांना एकही अपवाद न करता सगळ्यांना सवय असते ती निर्णय घेण्याचा झाला तर अत्यंत सावकाश घेण्याची आणि तो वारंवार पटकन बदलण्याची. हेन्री फोर्ड यांचा असामान्य गुण म्हणजे त्वरेने आणि निश्चित निर्णय घेण्याची आणि ते सावकाशपणे बदलण्याची सवय. ही सवय फोर्ड यांच्यात इतकी ठळक आहे की त्यांना हट्टी म्हटले गेले आहे. हाच तो गुण आहे ज्यामुळे फोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध टी मोटरगाडीचे जगातले सर्वात क्रूप मोटरगाडी उत्पादन चालू ठेवले. जेव्हा त्यांचे सर्व सल्लागार आणि अनेक खरेदीदार त्यांना ते मॉडेल बदलण्याची विनंती करत होते. कदाचित फोर्ड यांनी बदल करण्यास बराच वेळ घेतला, पण या कथेची दुसरी बाजू ही आहे की त्यांना निर्णयातील ठामपणे मॉडेल बदलण्याची गरज भासण्याच्या आधी त्यांना भरघोस पैसा मिळवून दिला. यात काही शंका नाही की फोर्ड यांच्या निर्णयातील ठामपणामध्ये हट्टीपणा होताच, पण निर्णय घेण्यात चालढकल आणि तो बदलण्यात त्वरा यापेक्षा हा गुण चांगला. आपल्या गरजांना पुरेसा पैसा जमवू न शकणारे अनेक लोक हे सर्वसाधारण दुसऱ्यांच्या मतांनी प्रभावित होणारे असतात. वर्तमानपत्रे आणि चविष्ट गप्पा हाणणाऱ्या शेजाऱ्यांना ते त्यांच्या वतीने विचार करण्याची परवानगी देतात. मते ही जगातील सर्वात स्वस्त वस्तू आहे. प्रत्येकाला ढीगभर मते असतात. घेणाऱ्यांची ती स्वीकारण्याची तयारी असेल तर निर्णयापर्यंत आल्यावर तुम्ही जर त्यांनी प्रभावित झाला तर तुम्ही कोणत्याच कामात यशस्वी होणार नाही आणि तुमच्या स्वतःच्या इच्छेचे रूपांतर पैशात करण्यात तर नाहीच नाही. दुसऱ्यांच्या मतांनी प्रभावित झालात तर मग तुमची स्वतःची काही इच्छा राहत नाही. येथे सांगितलेल्या तत्वांचे जेव्हा आचरण करायला लागाल तेव्हा स्वतःचा सल्लागार बना. तुमच्या बुद्धिवान चमू व्यतिरिक्त कोणालाही विश्वासात घेऊ नका. या चमूची निवड करताना केवळ अशांनाच निवडा जे तुमच्या ध्येयाशी पूर्णपणे संवेदनशील आणि सुसंवादी असतील. जवळचे मित्र आणि नातेवाईक नकळतपणे मते देऊन अडथळा आणतात तर कधी विनोदाच्या नावाखाली गोष्टी हास्यास्पद करतात. हजारो लोक आयुष्यभर न्यूनगंड बाळगतात कारण त्यांचे भले चाहरे, पण अज्ञानी लोक मते प्रदर्शित करून वा चेष्टा करून त्यांचा आत्मविश्वास ढासळवतात. तुम्हाला तुमचा स्वतःचा मेंदू आणि बुद्धी आहे, ती वापरा आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. निर्णयाप्रत येण्यापूर्वी अनेक वेळेस तुम्हाला लोकांकडून माहिती आणि तथ्यांची गरज भासेल. ती तथ्य आणि माहिती त्यामागील हेतू उघड न करता शांतपणे मिळवा. लोकांचे हे वैशिष्ट्य असते की अत्यंत तटपुंजे वा वरवरचे ज्ञान असताना आपल्याकडे ते खूप आहे अशी छाप पाडणे. असे लोक अति बोलतात आणि अत्यंत कमी ऐकतात. तुम्हाला जर त्वरित निर्णय घेण्याची सवय लावून घ्यायची असेल तर तुमचे डोळे आणि कान चांगले उघडे ठेवा आणि तोंड बंद ठेवा.
जे खूप बोलतात ते दुसरे काही करत नाहीत. तुम्ही जर एकापेक्षा अधिक बोललात तर उपयुक्त माहिती मिळवण्याच्या संधीपासून स्वतःला वंचित तर ठेवताच, पण स्वतःच्या योजना आणि हेतूही अशा लोकांकडे उघड करतात जे तुमचा हेवा वाटत असल्यामुळे तुमची तुमची हार होण्याने खुश होतील. हेही ध्यानात ठेवा की ज्याच्याकडे भरपूर माहिती आहे त्याच्या समोर जेव्हा तोंड उघडतात तेव्हा तुम्हाला नेमकी किती माहिती आहे हे तरी दाखवत असतात, किंवा तुम्हाला काहीच कशी माहिती नाही हे तरी. खरा शहाणपणा सहवास, विनय आणि गप्प राहण्यात असतो. लक्षात ठेवा की तुमच्या ज्याच्याशी संबंध येतो तोही तुमच्यासारखा पैसे मिळवण्याची संधी शोधत असतो. तुम्ही जर तुमच्या योजनेविषयी मुक्तपणे बोललात तर दुसरा माणूस तुमच्या आधी त्यावर कृती करून तुम्हाला हरवेल, आणि हे कळाल्यावर तुम्हाला आश्चर्यचकित होण्याची वेळ येईल. तुमचा पहिला निर्णय डोळे आणि कान उघडे आणि तोंड बंद ठेवण्याचा असू दे. हा सल्ला अनुसरण्याचे लक्षात राहण्यासाठी तुम्ही पुढील बोधवाक्य मोठ्या अक्षरात लिहून अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून ते तुम्हाला रोज वाचता येईल. तुम्ही काय करू इच्छिता हे जगाला सांगा, पण प्रथम ते करून दाखवा. शब्द नव्हे तर कृती बोलते. या वाक्यप्रचारासारखे हे आहे: स्वतंत्र की निर्णयामुळे मृत्यू. निर्णय तडीस न्यायला लागणाऱ्या धैर्यावर निर्णयाची किंमत अवलंबून असते. संस्कृतीचा पाया असलेला महान निर्णय घेण्यात मोठे धोके पत्करले गेले होते. त्याचा अर्थ अनेकदा मृत्यूची शक्यता होता. लिंकन यांच्या गुलामगिरीतून मुक्ततेचा सुप्रसिद्ध जाहीरनामा, ज्यामुळे अमेरिकेतील काळे लोक गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त झाले. तो जाहीरनामा करताना याची पूर्ण जाणीव ठेवून केला गेला की या कृतीने त्यांचे हजारो मित्र आणि राजकीय पाठीराखे त्यांच्या विरोधात जातील. त्यांना हेही माहीत होते की तो जाहीरनामा तडीस नेणे म्हणजे हजारो लोकांच्या युद्धभूमीवर मृत्यू. शेवटी त्याची किंमत त्यांच्या स्वतःच्या मृत्यूने मोजावी लागली. त्याला धैर्याची गरज होती. आपल्या विश्वासाचा बळी देण्याऐवजी विषाचा प्याला पिण्याचा सॉक्रेटिसचा निर्णय धाडसी होता. त्याने काळ हजारो वर्षे पुढे गेला आणि तेव्हा न जमलेल्या व्यक्तींना पुणे विचाराचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले. जनरल रॉबर्ट ई ली यांचे केंद्राशी मतभेद झाल्याने त्यांनी जेव्हा दक्षिणेकडचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला तो धाडसी होता. याचे कारण त्यांना पूर्णपणे माहीत होते की यात त्यांचा जीवही जाऊ शकतो आणि इतरांचे बळी जाऊ शकतात. पण कोणत्याही अमेरिकी नागरिकाच्या दृष्टीने सर्वात महान निर्णय 4 जुलै 1776 मध्ये फिलाडेल्फिया येथे घेण्यात आला. तेव्हा 56 लोकांनी एका कागदावर सह्या केल्या आणि त्यांना पूर्णपणे माहीत होते यामुळे एकतर अमेरिकेतील लोकांना स्वातंत्र्य मिळेल किंवा ते सगळे 56 लोक फासावर लटकतील. तुम्ही या सुप्रसिद्ध कागदाबद्दल ऐकले असेल, पण इतक्या साधेपणे शिकवला गेलेला वैयक्तिक यशाचा महान धडा तुम्ही लक्षात आला नसेल. आपल्याला या महान निर्णयाची तारीख लक्षात आहे, पण आपल्यापैकी फारच कमी जणांना त्या निर्णयासाठी लागणारे धैर्य लक्षात येते. आपल्याला शिकवल्यामुळे इतिहास लक्षात राहतो, तारखा लक्षात राहतात, कोणी लढल्या जिंकल्या ते लक्षात राहते. आपल्याला व्हॅली फोर्ज, यॉर्कटाउन, जॉर्ज वॉशिंग्टन आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस लक्षात राहतात, पण या नावामागच्या खऱ्या शक्ती, तारखा आणि जागा माहीत नसतात. यापेक्षाही कमी माहिती आपल्याला त्या न दिसणाऱ्या शक्तीची असते जिने वॉशिंग्टनची फौज यॉर्क टाउनला पोहोचण्यापूर्वीच कितीतरी आधी आपल्याला स्वातंत्र्याची खात्री दिली होती. आपण क्रांतीचा इतिहास वाचतो आणि खोटीच कल्पना करून घेतो की जॉर्ज वॉशिंग्टन आपला राष्ट्रपिता होता आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. पण सत्य हे आहे की त्यांनी केवळ युद्धाला मदत केली कारण त्यांच्या फौजेचा विजय लॉर्ड कॉर्नवॉलिस शरण येण्याच्या आधीच झाला होता. वॉशिंग्टन
यांना मिळालेले झळकते श्रेय हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न नाही. उलट याचा हेतू त्या अद्भुत शक्तीकडे लक्ष वेधण्याचा आहे, ज्या शक्तीमुळे खरा विजय प्राप्त झाला. इतिहासकारांनी त्या शक्तीचा थोडाही उल्लेख केला नाही. ही खरी शोकांतिका आहे. त्या शक्तीने अशा देशाला जन्म आणि स्वातंत्र्य दिले, ज्याने जगाला स्वातंत्र्याचे नवीन परिणाम दाखवून दिले. मी शोकांतिका यासाठी म्हणतो की ती स्वयंशक्ती असते जी प्रत्येकाने आयुष्यातील अडचणीच्या काळात वापरायची असते आणि आयुष्याला जी असेल ती किंमत चुकवायला लावत असतो. या शक्तीला जन्म देणाऱ्या घटना आपण थोडक्यात पाहून गोष्टीची सुरुवात 5 मार्च 1770 रोजी बॉस्टन येथे घडलेल्या घटनेने झाली. ब्रिटिश सैन्य रस्त्यावर गस्त घालत होते आणि त्यांच्या उपस्थितीने नागरिकांना उघडपणे धमकावत होते. तेथील रहिवाशांनी मध्येच गस्त घालणाऱ्या सैन्याबद्दल संताप व्यक्त केला. दगडफेक करून आणि सैन्याविरुद्ध घोषणाबाजी करून त्यांचा संताप त्यांनी उघडपणे व्यक्त करायला सुरुवात केली आणि तुकडी प्रमुखाने आदेश दिला, संगिनी चालवा. लढाई सुरू झाली. त्यात अनेक जण मेले, अनेक जण जखमी झाले. या घटनेने संताप इतका वाढला की परिणामी प्रोव्हिजनल असेंब्लीने, जी बायडन ब्रिटिश लोकांची होती, काही कृती करण्यासाठी मीटिंग बोलवली. त्या असेंब्लीचे 2 सदस्य होते, जॉन हॉकॉक अँड सॅम्युअल ॲडम्स. ते चिरायू होते. ते धाडसाने बोलले. त्यांनी घोषणा केली की बॉस्टनमधून ब्रिटिश सैन्य काढून घेण्यासाठी हालचाली करावी. लक्षात ठेवा, 2 माणसाच्या मनातील निर्णय हा आज युनायटेड स्टेट्सच्या ज्या आनंद घेत आहेत त्या स्वातंत्र्याची सुरुवात असावी. हेही ध्यानात घ्या की या 2 माणसांनी घेतलेल्या निर्णयासाठी श्रद्धा आणि धैर्याची आवश्यकता होती, कारण ते धोकादायक होते. असेंब्ली स्थगित होण्यापूर्वी सॅम्युअल ॲडम्सना त्या परगण्याचे प्रमुख हचिन्सन यांना भेटून आणि ब्रिटिश सैन्य काढून घेण्याची मागणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आले. ही विनंती मान्य करण्यात आली आणि बॉस्टनमधून सैन्याच्या तुकड्या काढून घेण्यात आल्या. पण घटना येथे संपली नाही. या घटनेने पूर्ण संस्कृती बदलवणारी परिस्थिती निर्माण झाली होती. अमेरिकेची क्रांती यांसारख्या मोठ्या बदलांची सुरुवात बिनमहत्त्वाच्या वाटणाऱ्या स्थितीतून होते हे किती आश्चर्यजनक आहे नाही? आणि हेही पाहणे मनोरंजक आहे की महत्त्वाच्या बदलाची सुरुवात सहसा तुलनेने संख्येने कमी लोकांच्या मनातील निश्चित निर्णयाने होते. जॉन हॉकॉक, सॅम्युअल ॲडम्स आणि रिचर्ड हेन्री ली व्हर्जिनिया परगण्याचे हे खरे आपले राष्ट्रपिता होते हे समजण्याइतका आपल्याला देशाचा इतिहास आपल्याला माहीत नाही. रिचर्ड हेन्री ली हे या कथेत महत्त्वाचे यासाठी आहेत की ते आणि सॅम्युअल ॲडम्स एकमेकांशी पत्रांद्वारे संपर्क साधून असत आणि आपल्याला परगण्यातील लोकांचे हितायाबद्दल त्यांच्या शंका आणि आशा एकमेकांना सांगत. यामुळे ॲडम्स यांना ही कल्पना सुचली की परस्पर पत्रांद्वारे 13 वसाहती कॉलनीज मधील संपर्काने त्यांच्या समस्यांना उत्तर शोधण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेला समन्वय साधला जाईल. बॉस्टनमधील सैन्याच्या तुकडीशी झालेल्या संघर्षानंतर 2 वर्षांनी मार्च 1772 ॲडम्स यांनी विधिमंडळात ही कल्पना एका सूचनेद्वारे सांगितली की वसाहतीमध्ये पत्रव्यवहार समिती स्थापण्यात यावी. ब्रिटिश अमेरिकेतील वसाहतीच्या सुधारणेसाठी मैत्रीपूर्ण सहकार्य मिळावे म्हणून त्यात प्रत्येक वसाहतीत निश्चित नियुक्त केलेले संवाददाते असावे. ही घटना नीट ध्यानात ठेवा, जी तुम्हाला आणि मला स्वातंत्र्य देण्यासाठी निबद्ध असलेल्या दूरवर असलेल्या शक्तीच्या संघटनेचीही ही सुरुवात होती. बुद्धिमान चमू आधीच एकत्र झाला होता. त्यात ली, ॲडम्स, हॅनकॉक होते. मी सांगतो, जर इच्छित असे काहीही घडल्याबद्दल दोघे जण राजी झाले तर ते तुम्हाला स्वर्गात असलेल्या माझ्या बापाकडून तुमच्याकडे येईल. पत्रव्यवहार समिती स्थापन झाली. हे लक्षात घ्या की यामुळे सर्व वसाहतीतील लोक जोडले गेले आणि त्यातून बुद्धिमान चमूची शक्ती वाढवण्यास मदत झाली. या प्रक्रियेने असंतुष्ट वसाहतीतील
पहिली सुनियोजित योजना आखली गेली. संघटनेत ताकद आहे. वसाहतीतील नागरिक बॉस्टन दंग्यासारखे ब्रिटिश सैनिकांविरुद्ध विखुरलेली लढाई लढत होते, पण त्यातून काहीच निष्पन्न होत नव्हते. त्याची वैयक्तिक दुःखे एका चमूच्या छताखाली आली नव्हती. ली ॲडम्स अँड हॉकॉक एकत्र येईपर्यंत ब्रिटिशांबाबतची समस्या एकदाच काय ती सोडवण्यासाठी व्यक्तीच्या कोणत्याही गटाने त्यांचे मन, आत्मा आणि शरीरे एका निश्चित निश्चयाप्रत आले नव्हते. दरम्यान ब्रिटिश लोक नुसते बसून राहिले नव्हते. तेही काही योजना आखत त्यांच्या परीने बुद्धी लढवत होते. त्यांच्या मागे पैसा आणि संघटित फौज होती. राजाने मॅसेच्युसेट्सचे राज्यपाल म्हणून हचिन्सन ऐवजी गेज यांची नियुक्ती केली. नवीन प्रमुखाने पहिले काम केले ते म्हणजे सॅम्युअल ॲडम्सना बोलवण्यासाठी निरोप पाठवला. कशासाठी? तर त्यांचा विरोध दहशतीने थांबवण्याच्या हेतूने. कर्नल फेंटन, गेज यांनी पाठवलेला दूत, आणि ॲडम्स यांच्यातील संभाषण सांगितल्यावर आपल्याला त्यातील वृत्ती कळून येईल. कर्नल फेंट: मी ॲडम्स. राजपाल गेज यांनी तुम्हाला याची खात्री देण्यासाठी मला अधिकृतरित्या पाठवले आहे की तुम्हाला ज्यातून समाधान मिळेल ते काहीही राज्यपाल देऊ शकतात. हा प्रयत्न ॲडम्सला लाच देऊन जिंकून घेण्यासाठी. अट फक्त एक की सरकारच्या उपायांना तुम्ही विरोध करणे सोडायचे. राज्यपालांचा तुम्हाला सल्ला आहे की राज्यांचा आणखीन असंतोष वाढून घेऊ नये. तुमची वर्तणूक अशी आहे की ज्यामुळे तुम्ही 8व्या होन्नी यांच्या शिक्षेस पात्र आहात. त्या अन्यायाने तुम्हाला देशद्रोहीच्या खटल्यासाठी अथवा देशद्रोही कृत्ये माहीत असून लपवण्याबद्दल इंग्लंडला पाठवले जाऊ शकते आणि हे राज्यपाल ठरवू शकतात. पण तुमचा राजकीय मार्ग बदलला तर तुम्हाला केवळ वैयक्तिक फायदाच होईल असे नाही, तर तुम्ही राजाबरोबरही शांतता प्रस्थापित करू शकाल. सॅम्युअल ॲडम्सना 2 पैकी एका निर्णयाची निवड करायची होती. वैयक्तिक फायदे मिळवून ते विरोध सोडून देऊ शकत होते किंवा फाशीवर जाण्याचा धोका पत्करून जे करत होते ते चालू ठेवू शकत होते. हीच ती वेळ होती जेव्हा ॲडम्सना एक निर्णय तातडीने घेणे क्रमप्राप्त होते, ज्यांची किंमत म्हणून कदाचित त्यांचा जीव जाऊ शकत होता. असा निर्णय घेण्यास बहुसंख्य लोकांना कठीण गेले असते. त्यांनी काहीतरी आडवळणी उत्तर दिले असते, पण ॲडम्सनी नाही. त्यांनी कर्नल फेंटनकडून वचन घेतले की जे उत्तर देईल तसेच्या तसे त्यांनी राज्यपालांना सांगावे. ॲडम्सचे उत्तर: तर मग तुम्ही राज्यपाल गेजना सांगू शकाल की मला वाटतं मी फार पूर्वीच राज्याशी शांतता प्रस्थापित केली आहे. माझ्या देशाबद्दलची न्यायबाब सोडून देण्यासाठी कोणताही वैयक्तिक लाभ मला मोहू शकणार नाही. आणि राज्यपाल गेजना सांगा की ॲडम्सचा त्यांना सल्ला आहे की भडकलेल्या लोकांच्या भावनांचा यापुढे अपमान करू नका. या व्यक्तीच्या गुणविशेषाबद्दल काही टिप्पणी करणे अनावश्यक आहे. हा अद्भुत संदेश वाचणाऱ्या सर्वांना सहज कळेल असे की असा संदेश देणाऱ्यांकडे कमालीची निष्ठा होती. हे महत्त्वाचे आहे. ॲडम्ससारखी माणसे ज्या स्वाभिमानासाठी मेली तो स्वाभिमान दलाल आणि अप्रामाणिक राजकारण्यांनी विकला आहे. जेव्हा राज्यपाल गेजना हे ॲडम्सचे दाहक उत्तर मिळाले, त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी जाहीर केले, मी माननीय महाराजांच्या वतीने याद्वारे आश्वासन देतो की जे लोक त्यांच्या शस्त्रे ताबडतोब खाली टाकून शांतपणे त्यांचे कर्तव्य बजावायला जातील त्यांना महाराज उदारपणे क्षमा करतील. मात्र या क्षमेस सॅम्युअल ॲडम्स आणि जॉन हॉकॉक अपवाद आहेत. त्यांचे गुन्हे घोर निंदनीय असल्यामुळे त्यांना कोणतीही दया न दाखवता योग्य शिक्षा देण्यात येईल. संतापलेल्या राजपालांच्या धमकीमुळे या दोघांना आणखीन एक तितकाच धोकादायक निर्णय घ्यावा लागला. त्यांनी तातडीने त्यांच्या कट्टर अनुयायांची बैठक बोलवली. येथे बुद्धिमान चमूने गती घ्यायला सुरू केली. बैठक बोलवल्यावर ॲडम्सने दरवाजे बंद केले, त्यांची किल्ली खिशात ठेवली आणि उपस्थितांना सांगितले की वसाहतीतील प्रतिनिधींची महासभा
योजने अत्यावश्यक आहे आणि याबाबतचा निर्णय होईपर्यंत कोणीही खाली सोडून जाता कामा नये. खूप खळबळ माजली. या टोकाच्या भूमिकेचे परिणाम काय होतील याचा अंदाज काहींनी घेतला. जुन्या लोकांची भीती, राज्याला उघड आव्हान देणाऱ्या या स्पष्ट निर्णयाच्या शहाणपणाबद्दल काहीही शंका व्यक्त केली. त्या बंद खोलीत भिंतीवर विजय मिळवलेले दोघे होते. त्यांना अपयशाची शक्यता दिसतच नव्हती. ॲडम्स आणि हॅकॉक यांच्या प्रभावामुळे इतर सहमत झाले की पत्रव्यवहार संमतीद्वारे खंडाच्या पहिल्या महासभेचे आयोजन करण्यात यावे, जे 5 सप्टेंबर 1774 मध्ये फिलाडेल्फिया येथे घेण्यात यावे. ही तारीख लक्षात ठेवा. ती 4 जुलै 1976 पेक्षा अधिक महत्त्वाची आहे. खंडाची महासभा भरवण्याचा निर्णय झाला नसता तर स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर सह्या घेऊ शकल्या नसत्या. नवीन महासभेच्या पहिल्या बैठकाआधी देशातील वेगळ्या भागात आणखीन एक नेता ब्रिटिश अमेरिकेचे हक्क एका संक्षिप्त दृष्टिक्षेप छापण्याची धडपड करत होता. तो व्हर्जिनिया परगण्यातील थॉमस जेफरसन होता. त्याचे लॉर्ड डनमोरशी राजाचा व्हर्जिनिया येथील प्रतिनिधी. संबंध ॲडम्स आणि हॅकॉक यांच्यासारखेच त्यांच्या राज्यपालाशी ताणलेले होते. त्यांच्या हक्काचा सारांश प्रसिद्ध झाल्यावर लगेच जेफरसनला कळवण्यात आले की राजाविरुद्ध देशद्रोहाच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालवण्यात येईल. या धमकीने प्रेरित होऊन जेफरसनचा एक सहकारी पॅट्रिक होन्नी स्पष्टपणे बोलला आणि त्याच्या टिप्पणीतील एक वाक्य कायमचे कोरलेले राहील. जर हा देशद्रोह असेल तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. ही अशी माणसे होती जी सत्ता, अधिकार, सैनिकी बळ, पैसे यातील काहीही नसताना वसाहतीच्या उज्ज्वल भविष्याबद्दल विचार करत होती. त्यांची सुरुवात खंडाच्या पहिल्या महासभेच्या उद्घाटनात झाली. 2 वर्षाच्या कालावधीत त्यात सातत्य राहिले. 7 जून 1976 रोजी रिचर्ड होन्नी ली उठले. त्यांनी अध्यक्षांना अभिवादन करून अस्वस्थ उपस्थितांसमोर ठराव मांडला. सभ्य गृहस्थ हो, मी आज असा ठराव मांडतो की या युनायटेड वसाहती मुक्त आहेत आणि त्या तशा स्वतंत्र राज्य झाल्या पाहिजे. ब्रिटिश राजघराण्याशी त्यांचा संबंध संपुष्टात आला पाहिजे आणि ग्रेट ब्रिटन आणि यांच्यातील सर्व राजकीय संबंध पूर्णपणे बरखास्त झाले पाहिजेत. ली यांचा ठराव इतका तळमळीने आणि इतका काळ चालला गेला की त्यांचा संयम संपू लागला. शेवटी अनेक दिवसांच्या वादविवादानंतर त्यांनी पुन्हा स्पष्ट आणि कणखरपणे घोषणा केली, अध्यक्ष महोदय, आपण हा प्रश्न अनेक दिवस चर्चिला आहे. आपल्याकडे आता केवळ तो एकच मार्ग शिल्लक आहे. मग आपण वेळ का घालवत आहोत? त्यावर अजून का मंथन करत आहोत? हा दिवस अमेरिकन संघराज्याचा जन्मदिवस म्हणून ठरू दे. अमेरिकेचा उदय होऊ दे. जिंकण्यासाठी आणि काही उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर शांती आणि कायद्याचे राज्य पुनर्प्रस्थापित करण्यासाठी. युरोपचे डोळे आपल्याकडे लागलेले आहेत. त्यांना आपल्याकडून स्वातंत्र्याचे जिवंत उदाहरण हवे आहे, जे वाढता जुलूम आणि नागरिकांचा परमानंद यातील परस्पर विरोध दर्शवून देईल. हा ठराव मतदानाला जाण्यापूर्वी ली यांना कुटुंबातील काही गंभीर आजारामुळे व्हर्जिनियाला परत बोलवून घेण्यात आले. मात्र निघण्यापूर्वी आणि त्यांच्या मित्रावर थॉमस जेफरसन वर ती जबाबदारी टाकली. त्यांनी वचन दिले की अनुकूल प्रतिसाद मिळेपर्यंत ते मुद्दा लढवतील. त्यानंतर लगेच महासभेचे अध्यक्ष हॅकॉक यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिण्यासाठी जेफरसन यांची समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्या समितीने सदर कागदपत्रासाठी अविरत कष्ट घेतले. महासभेने संमत केल्यावर त्या कागदावर जेव्हा प्रत्येकाने सही केली असती तेव्हा जणू स्वतःच्या मृत्यूनामावर सही करण्यासारखे होते. जर ग्रेट ब्रिटनच्या विरोधात वसाहती हरवल्या असत्या तर ते नक्कीच झाले असते. ते कागदपत्र बनवले गेले आणि 28 जून रोजी त्यांचा मूळ मसुदा महासभेपुढे
वाचण्यात आला. अनेक दिवस त्यावर चर्चा झाली, दुरुस्त झाल्या आणि मग ते तयार झाले. 4 जुलै 1976 रोजी थॉमस जेफरसन विधिमंडळापुढे उभे राहिले आणि त्यांनी निडरपणे कागदावर असलेल्या अत्यंत महत्त्वाचा निर्णय वाचला. जेव्हा मानवी व्यवहारात एका बाजूच्या माणसांना दुसऱ्या बाजूशी असणारे राजकीय संबंध बरखास्त करण्याची गरज भासते आणि स्वतःचे स्वतंत्र आणि सम स्थान उभे करायचे असते, त्याला निसर्गाचा नियम आणि निसर्गाचा देव मान्यता देत असतो. तेव्हा मानवी मतांचा एक सभ्य आदर म्हणून वेगळे होण्याच्या गरजेची त्यांनी कारणे सांगणे क्रमप्राप्त असते. जेव्हा जेफरसन यांनी सर्व वाचून संपवले तेव्हा त्यावर मतदान झाले. ते स्वीकारले गेले आणि त्यावर 56 व्यक्तीच्या सह्या झाल्या. तेव्हा प्रत्येक जण त्यांचे नाव त्यावर लिहिण्याच्या निर्णयाने जीवाची बाजी लावत होता. त्या निर्णयाने असे एक राष्ट्र जन्माला आले ज्यांनी मानव जातीला कायमच निर्णय घेण्याचा अधिकार बहाल केला. अशाच प्रकारे श्रद्धेने घेतलेले निर्णय आणि केवळ त्याच निर्णयांनी लोक आपले वैयक्तिक प्रश्न सोडवू शकतात आणि स्वतःसाठी भौतिक आणि आध्यात्मिक श्रीमंती मिळवू शकतात, हे आपण विसरता कामा नये. स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार होण्यासाठी घडलेल्या घटनांचे विश्लेषण करा आणि मग तुम्हाला पटेल की हा देश जो आज सर्व जगामध्ये आदर आणि सत्ता मिळवून आहे, त्याचा जन्म 56 व्यक्ती असलेल्या बुद्धिमान चमूच्या एका निर्णयातून झाला. हे नीट ध्यानात घ्या की त्यांच्या निर्णयात वॉशिंग्टनच्या सैन्याचे यश दडलेले होते, कारण त्या निर्णयाचा आत्मा त्यांच्या समवेत लढणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात होता आणि ती एक आध्यात्मिक शक्ती बनली जिला अपयश नावाची चीज माहीत नसते. हेही लक्षात घ्या, यात वैयक्तिक फायदाही आहे की ज्या शक्तीने देशाला स्वातंत्र्य दिले ती स्वयंशक्ती आहे जी प्रत्येकाने स्वयं निर्णयात वापरली पाहिजे. या पुस्तकात वर्णन केलेल्या तत्वांमुळे ती शक्ती बनते. स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याबद्दल सांगितलेल्या कथेत अशी किमान 6 तत्वे सहज सापडतील: इच्छा, निर्णय, श्रद्धा, चिकाटी, बुद्धिमान चमू आणि सुनियोजित योजना. या संपूर्ण तत्वज्ञानात एक सूचना दिसेल की तीव्र इच्छेतून निर्माण झालेल्या विचाराचा कल त्या इच्छेचे रूपांतर शरीर रूपात करण्याकडे असतो. पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एक गोष्टीपाशी सोडायचे आहे, जी या कथेत तसेच युनायटेड स्टील कंपनी ही संस्था बनतानाच्या कथेतही दिसून येते. विचार ज्या प्रकारे अद्भुतरित्या रूपांतरित होतो त्या पद्धतीचे नेमके वर्णन. ती पद्धत शोधताना चमत्कारीची अपेक्षा ठेवू नका, कारण तो तुम्हाला सापडणार नाही. तुम्हाला केवळ निसर्गाचे शाश्वत नियम दिसतील. ज्याच्याकडे श्रद्धा आणि ते नियम वापरण्याचे धैर्य आहे, त्या प्रत्येकाला ते नियम उपलब्ध आहेत. ते देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी वापरले जाऊ शकतात किंवा पैसे मिळवण्यासाठी, ते समजून घेण्यासाठीचा आणि योग्यपणे वापरण्याचा वेळ सोडता त्याला कसलीही फी नाही. जे निर्णय तत्परतेने आणि निश्चितपणे घेतात त्यांना काय हवे आहे हे माहीत असते आणि सहसा त्यांना ते मिळतेच. प्रत्येक क्षेत्रातील अग्रणी पटकन आणि ठाम निर्णय घेतात. ते नेते असण्याचे तेच प्रमुख कारण असते. ज्या माणसाचे बोलणे आणि कृती तो कुठे चालला आहे हे दर्शवत असते, त्यांच्यासाठी जग जागा करून देते. निर्णय न घेणे ही सवय सहसा लहानपणी सुरू होते. मूल जसे प्राथमिक, माध्यमिक आणि शाळा आणि अगदी कॉलेजपर्यंत उद्दिष्टाबद्दल स्पष्टता नसताना जाते आणि मग ही सवय कायमची होऊन जाते. सर्व शैक्षणिक पद्धतीचा प्रमुख दोष असा आहे की त्या निश्चित निर्णय घेण्याचे शिकवतही नाहीत आणि त्याला प्रोत्साहनही देत नाहीत. शालांत परीक्षा देण्याचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्याने सांगेपर्यंत कॉलेजमध्ये प्रवेश न देणे फायद्याचे ठरेल. माध्यमिक शाळेमध्येच जर प्रत्येक विद्यार्थ्याला निर्णयाची सवय याबाबतचे प्रशिक्षण देणे आणि त्याविषयीची परीक्षा समाधानकारकरित्या उत्तीर्ण होणे हे पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी अनिवार्य केले तर अधिकच फायद्याचे ठरेल. आपल्या शालेय व्यवस्थेतील त्रुटीमुळे निर्णय न घेण्याचे सवय लागते आणि ती पुढे तो जो व्यवसाय निवडतो त्यातही राहते. जर त्याने तो निवडला तर सहसा शाळा संपल्यावर
त्याला मिळेल ती नोकरी तरुण करतो. त्याला मिळेल ते पहिले पद तो घेतो, कारण त्याला निर्णय न घेण्याची सवय लागलेली असते. आज कामावर असलेले 100 पैकी 98 लोक त्या पदावर आहेत, कारण विशिष्ट पदावर काम करण्यासाठी आवश्यक ती योजना बनवण्याचा, निर्णय घेण्याचा ठामपणा आणि नोकरी देणारा कसा निवडावा याचे ज्ञान त्यांना नाही. निर्णयाची स्पष्टता यासाठी नेहमीच धाडस लागते. कधी कधी तर पुष्कळच. स्वातंत्र्याचा जाहीरनामा सही करणाऱ्या 56 लोकांनी कागदावर सही करणाऱ्या त्यांच्या निर्णयावर आयुष्य पणाला लावले. जो मनुष्य विशिष्ट काम मिळवण्यासाठी निश्चित निर्णयापर्यंत पोहोचतो आणि आयुष्यातला त्याला हवी ती किंमत द्यायला लावतो, तो त्या निर्णयासाठी आयुष्य पणाला लावत नाही, तो त्याचे आर्थिक स्वातंत्र्य पणाला लावतो. जो आकांक्षा, योजना आणि गोष्टीची मागणी करणे याकडे दुर्लक्ष करतो किंवा ते करत नाही, त्याच्यासाठी आर्थिक स्वायत्तता, श्रीमंती, आवडू शकणारा धंदा आणि व्यावसायिक पदे हे दुर्लभ होते. वसाहतींना स्वातंत्र्य मिळावे यासाठी सॅम्युअल ॲडम्स यांनी ज्या प्रकारे इच्छा केली त्याच तीव्रतेने जर कोणी श्रीमंत होण्यासाठी इच्छा केली तर तो निश्चितच श्रीमंत होईल. सुनियोजित योजना या प्रकरणात तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या वैयक्तिक सेवा देण्यासाठीच्या विपणनाबाबत संपूर्ण सूचना मिळतील. तुम्हाला हवा तो मालक कसा निवडता येईल आणि हवी ती कामे कसे मिळेल याबद्दल तपशीलवार माहितीही मिळेल. तुम्ही या सूचनेचे कृतीत रूपांतर करण्याचे निश्चितपणे जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत त्याचे तुम्हाला काहीही मोल वाटणार नाही. प्रकरण 8 येथे संपलेले आहे. धन्यवाद.